महत्त्वाची बैठक आहे। मोठे 6 दिवसाच्या उपोषणात 12 मागण्या मान्य झाल्या होत्या। श्री बबनराव तायवाडे यांनी नागपूरमध्ये जे ओबीसी समाजाला न्याय मिळण्याकरता आंदोलन केलं होतं, त्यांच्या आंदोलनाला माननीय मंत्री अतुल सावेजी यांनी एक बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं होतं। ती बैठक आज माननीय मंत्री अतुल सावेजी घेणार आहेत आणि ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल शासन त्याच्याही चर्चा करणार आहे। उद्या 11 वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या होणार आहे 11 वाजता। या बैठकीला आपल्या पंकजाताई मुंडे, छगन भुजबळजी, दत्तात्रय भरणेजी, गुलाबराव पाटीलजी आणि आमचे सर्व उपसमितीचे मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी असणार आहेत। या बैठकीला ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत आणि ज्या ज्या मागण्या आल्या आहेत किंवा जे काही संभ्रम आणि शंका भुजबळ साहेबाचे असतील किंवा इतरत्र सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्याचे असतील ते आम्ही त्या ठिकाणी मी ऐकून घेणार आहे। भुजबळ साहेब न्यायालयात जाणार असं म्हटलं आहे। भुजबळ साहेबांनी न्यायालयात गेलं तर त्यांचा तो अधिकार आहे, परंतु मंत्रिमंडळ उपसमिती जी माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्या उपसमितीमध्ये भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे हे आम्ही सर्व ऐकून घेणार आहोत, तुम्ही ऐकून घेणार आहे आणि मग त्यांच्या मनात काय शंका आहे त्याच्यावर चर्चा करणार आहे। समजून सांगितलं जाईल तुमच्याकडून? नाही, त्यांचं काय म्हणणं आहे भुजबळ साहेबांचं त्यावर आधी चर्चा करू। त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे, त्यावर त्यांचं म्हणणं आहे की त्या GRमुळं ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे, तो कसा होतो आहे, काय होतो आहे, जरा एकदा चर्चा करू आणि आणखी कोणाला या राज्यातील इतरही कोणा ओबीसी नेत्यांना असं वाटतं की ओबीसीवर अन्याय होतो आहे, त्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर तसं निवेदन पाठवलं, त्यावरही चर्चा करू। उपराष्ट्रपतीपदाची आज निवडणूक आहे, बहुमत एनडीएकडे असलं तरी चुरशीचीच लढत होणार। आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि प्रचंड बहुमताने एनडीएचे उमेदवार निवडून येतील। थँक्यू।